नमस्कार. आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आणि आज आपल्या चॅनलवर रामेश्वरराव गमे यांची भाजीपाला व्यवसायाची मुलाखत आपण घेणार आहेत. तर रामेश्वररावजी नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. आपण या शेती क्षेत्रामध्ये आणि भाजीपाला व्यवसायामध्ये येण्यामागची पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही इकडे ह्या व्यवसायाकडे कशा पद्धतीने वळलात हे थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. या व्यवसायाकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला सोयाबीनमधून 4-6 महिन्याला पिकातून उत्पन्न 30-1 हजाराचं भेटतं. तर खर्चा जाता आपल्याला फक्त 15 ते 20 हजार रुपये उत्पन्न आपल्याला शिल्लक राहतं. त्यामुळं ह्या भाजीपाल्याकडे वळणं म्हणजे उत्पन्न बी जास्त आणि पैसे बी असे रोखोक जास्त यायला लागले म्हणून ह्या क्षेत्राकडे वळलो. उत्पन्नामध्ये फरक पडला. उत्पन्नामध्ये 100% जास्त फरक पडला. म्हणजे सोयाबीनचं अगोदर काय एकरी उत्पन्न होतं? एकरी उत्पन्न 30-35 हजार रुपये येत होते. तर त्याच्यातून खर्च वजा होता 20-1 हजार रुपये हातात येत होते एका एकरामागं. तर ह्या उत्पन्नामधून 5 गुंठ्यातून बी आपल्याला 30 हजार रुपये खर्च जाता पडतात. बरोबर. म्हणजे 5 गुंठ्यामध्ये बी आपलं जर समजा मार्केटला भाव भेटला कमी भेटला तरी बी आपल्याला बऱ्यापैकी 20-1 हजार रुपये तर आरामात. आणि जरा जास्त भाव भेटला तर 40वर बी जातात. 5 गुंठ्यामध्ये बी 30,000-40 हजार मी गोबी असू कोथिंबीर असू उन्हाळी आता उन्हाळी कोथिंबीर ही 20 एप्रिलला टाकलेली. आज समजायचं 11 दिवस झाले तर समजायचं निघाले बऱ्यापैकी सगळं रान शेवाळं. बरोबर. तुम्ही आता प्रमुख कोणती पिकं घेता मग? भाजीपाल्याचे प्रमुख वांगे, गोबी, 5-5 गुंठ्याचाच प्लॉट ठेवतो. 4 गुंठे 5 गुंठे जास्त काही असं मोठा प्लॉट करीत नाही. म्हणजे हातावर मार्केटिंग होण्यासाठी. बरोबर. मार्केटमध्ये घालत नाही. आता म्हणजे तुम्ही शेतामध्ये जे माल उत्पादन करता ते थेट तुम्ही ग्राहकाला नेऊन विकता? हां, शेतामध्ये माल जे समजा तुम्ही माल जे पिकवला मी शेतामध्ये पिकवला. आता ही 5 गुंठ्याचा प्लॉट कोथिंबीरीचा पिकवला. हे म्हणजे 200-300 जोड्या करून आपल्या गोबी वांगे याच्यासोबत आपण बाजारामध्ये डायरेक्ट म्हणजे हे डायरेक्ट मोठ्या मार्केटला नेण्यापेक्षा वैयक्तिक तुम्ही हातावरून विकता? हातावर. बरं, हातावर विकण्यामध्ये मार्केटला नेऊन देण्यामध्ये काय तुम्हाला मार्केटमध्ये नेऊन दिल्यानंतर ह्याच कोथिंबीरीला आपल्याला 30 ते 40 रुपये किलो भाव सापडतो. पण 40 किलो सापडण्यापेक्षा इकडे 150 रुपये किलो प्रमाणे पैसे येतात. आज रोजी काय मार्केट आहे? आज रोजी नाही का कोथिंबीरीला 40 ते 60-70 पर्यंत जशी क्वालिटी तसा भाव आहे. 40, 60, 70 चांगली जर कोथिंबीर असेल तर 70 पर्यंत आहे. तिचाच मार्केटला काय भाव? मार्केटलाच 200 रुपये किलो, पण 150 रुपये तर किलो आरामात आहे. 150 हातावर जसं. आणि इकडं त्याला काय म्हणतात, बीट म्हणतात का? बिटामध्ये 60-70 दुपटीचा फरक राहतो. बरोबर. म्हणजे थेट ग्राहकाला शेतकरी ते ग्राहक विक्री जर केली तर शेतकऱ्याचा इतका फायदा होऊ शकतो. म्हणजे आमचं थोडं बोलण्यात कन्फ्यूज झालं की बिटामध्ये जर दिलं तर 50% आणि थेट जर तुम्ही शेतकऱ्यांना जर ग्राहकाला विकलं तर 100%. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांना थोडंसं लक्षात घेऊन स्वतःचं पीक स्वतः जे उत्पादन माल करतात ते स्वतः विकायला पाहिजे. आज रोजी आता तुम्ही समजा ह्या माळव्याच्या विक्रीच्या व्यवसायामध्ये आहे तर तुमचं म्हणजे आपण एक मध्यमवर्गीय विचारधारणेतून जर विचार केला तर पर डे उत्पन्न काय? प्रत्येक दिवसाला म्हणजे प्रत्येक दिवसाला जर आपलं जर आता अर्धा एकर रानातून आपण थोडे म्हणजे 2-3 टप्प्यात आपण ते घेणारच भाजीपाला. पर डे दिवसाला 1000 रुपये कुठंच घे. 1000 रुपये रोजचे कमवतात. बरं. खर्च वजा जाता सगळं म्हणजे. मग आता फक्त शेतातलाच माल घेता का मार्केटमधला? मी जर शेतामध्ये कधी कमी रमी झालं तर मी इथले आपल्याकडं 2-3 म्हणजे कोथिंबीर आहे, शेपू आहे, वांगे आहेत. तर तिथं बाजारपेठेत गेल्यानंतर शेतकऱ्यापासूनच घेतो डायरेक्टली. ते शेतकरी एखादा आला की त्यांच्याकडे त्यांना बीट भावापेक्षा बी 5 रुपये व्यापाऱ्याकडे जाण्याऐवजी शेतकऱ्याकडूनच घ्यायचा. शेतामध्ये बाजारात गेल्यानंतर शेतकरी आलेले असतात, त्यांना एकदम नवीनच शेतकरी असतात तर ते आपल्याला त्यांना विकायचा हे असते, कंटाळा असते म्हणून ते आपल्याला बिटापेक्षा 5-1 रुपयानं मला परवडते तिथे गेल्या घ्यायला. बरोबर. कारण ताजा माल असते. ताज्या मालामुळं गिऱ्हाईक पण माझ्याकडे जास्त आकर्षित होते. आणि त्याच्यामध्ये मला एका आटम गोबी जर 20 किलो घेतली तर 20 किलो मागं 20 रुपये किलो मागं उरतातच. म्हणजे 35नं घेतली तर 60नं विकणारी असते. त्यामुळे 20 रुपये किलो मागं पडतात तर 400-500 रुपये एक आटम मागं निघतात. तरुण शेतकऱ्यानं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण
कारण आपल्या शेतामध्येच आपण माल उत्पादन करावा अशातला काही विषय नाही. जे माल आपल्या शेतामध्ये आपण उत्पादन करू शकतो, भाजीपाला म्हणा किंवा इतर दुसरा आहे, त्याच्याऐवजी जर आपल्याला मार्केटिंग करण्यासाठी किंवा खरेदी विक्रीमध्ये जर जायचं असेल तर आपण मार्केटमधून, बिटामधून, ठोकमध्ये माल घेऊन इकडे किरकोळमध्ये विकू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण एक रोजगार निर्मिती करू शकतो. आता आपण कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आहे, बाजूला थोडी शेपूसुद्धा आहे आणि वांग्याचा सुद्धा प्लॉट आहे. कोथिंबीर आता ही मुलाखत घेण्याचा जे महिना आहे समजा हे 1 मे, आज तारीख 1 मेची आहे. तर काही शेतकऱ्याची एक धारणा असते की मे महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर येत नाही. तर आता तर आपल्याला इथं कोथिंबीर एक चांगल्या पद्धतीने आलेली दिसायची. तर हे तुम्ही म्हणजे नियोजन कशा पद्धतीने करता? नियोजन हे आता हरभऱ्याचं रान आहे हे माझं. हरभऱ्याचं रान मी ह्याला रोटर मारल्यानंतर रेन पाईप गार करून घेतलं. गार करून घेतल्यानंतर त्याला गार करून झाल्यानंतर डायरेक्टली रोटर झाल्यावर गार करून घेतल्यानंतर कोथिंबीर बी शिपलं 3 किलो शेपूचं शिपलं आणि 5 किलो कोथिंबिरीचं शिपलं. हे 7 गुंठे राहणार. 8 किलो बी शिपल्यानंतर पुन्हा रोजच पाणी द्यायचं. रोज किंवा 2 दिवसाला दिलं तरी चालते. पण रोज सकाळच्या वेळेस 10 वाजेच्या आधी द्यायचं आणि सांजच्या पारी 4च्या पुढं द्यायचं. संध्याकाळी थंड वातावरणात द्यायचं. काय कारण म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दुपारी का नाही? दुपारी द्यायचं का नाही, कारण पाण्याचं म्हणजे ऊन आणि पाणी या गरमीचं वातावरणामुळे कोथिंबीर जळण्याची शक्यता. बरोबर. म्हणजे आपण मध्ये उन्हातून आल्या पाणी पिऊ नये, पाणी पिऊ नये. झटका बसते. तसं हे कोथिंबीर पिकाला झटका बसण्याची दाट शक्यता असते. बरोबर. आणि रेन पाईपानंच कशामुळे? रेन पाईपानं कसं आहे, हे पाईप नाही का आपल्याला नाही का सर्व श्याम जमीन अशी गार करतो. बरोबर. आणि गार म्हणजे मोजकी पुन्हा नाही असं दाट बी पाणी नाही. दाट जर जास्त पाणी झालं तर म्हणजे पिवळी पडण्याची कृत्रिम दाट शक्यता. तर ह्याला आपल्याला रोजचे अर्धा तास देता येते आणि अर्धा तासात रान जे असं मस्तपैकी. म्हणजे आता काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पॉली हाऊसमध्ये, ग्रीन हाऊसमध्ये कोथिंबीर जर घेतली तर कोथिंबीर येते. पण शेतकऱ्याला सांगण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा तुम्ही कमी खर्चामध्ये न पैसे न भांडवल गुंतवता सुद्धा एक आपला साधा स्वस्त रेन पाईप जर आणला, आधुनिकीकरणाकडं वळणं शेतकऱ्यासाठी खूप गरजेचं आहे. साधा एक रेन पाईप आणला आणि आपण दांडानं पाणी न देण्याऐवजी सकाळ संध्याकाळ जर रेन पाईपने पाणी दिलं तर 1 मेची ही कोथिंबीर आहे. आणि आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला ही कोथिंबीर मोठी झाल्याच्या नंतर सुद्धा एक व्हिडिओ टाकू की आपल्याला एक लक्षात येईल की बाबा ही कोथिंबीर टाकल्याच्या नंतरच नाही, नंतर सुद्धा. आता ही कोथिंबीर 15 मेला सुरू होईल. म्हणजे अजून 15 दिवसाला आपल्याला काढणीला बाजारपेठेत छोटी छोटी जुडी काढून न्यायला आपल्याला सुरू होतात पैसे. आणि निश्चितच त्या पिरियडमध्ये कोथिंबीरला भाव भेटून जाईल. 15 ते 5 जूनपर्यंत 20 दिवस चालते विक्री. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जर पालेभाज्याचं पीक घेतलं, समजा आपलं मेथी धरा, शेपू धरा, पालक धरा, तर ह्या पालेभाज्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला रेट चांगला भेटतो. तर शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडं, शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग बघण्याकडे सुद्धा जायला पाहिजे. आता जे नवीन तरुण आहेत समजा, जे आता बेरोजगार तरुण गावोगाव आपण बघतो की बरेचसे तरुण रोजगाराच्या म्हणजे रोजगार शोधण्याच्या धडपडीमध्ये आहेत. तर त्या तरुणाला नेमकं तुम्ही काय सांगू शकता? मी त्या तरुणाला सांगू शकतो, आपण जर आपल्याला आता अल्पभूधारक, प्रत्येक शेतकरी अल्पभूधारक झालेला आहे. आपलं कुटुंब अशा जुन्या पिकावर आपण जगू शकणार नाही. बरोबर. आपल्याला असे नवीन पिकं म्हणजे भाजीपाला असो किंवा थोडीफार हळद असे कोणते पिकाकडे वळायला पाहिजे. तर मी ह्या भाजीपाल्यात वळलो का नवीन तरुणांनी काय करायला पाहिजे, भाजीपाल्याकडे वळलं तर असं उन्हाळ्यात जर आपण आता हे 5 गुंठ्याचा प्लॉट एकरभर सोयाबीनला ऐकणार नाही. म्हणजे उत्पन्नामध्ये ऐकणार नाही. तर नवीन तरुणांना हे करत आपलं दुसऱ्या शेतकऱ्याचा माल घ्या किंवा बिटातून घेतला तर आपल्याला रोजगार निर्माण होणार. म्हणजे आपले पारंपरिक पिकं सोडून थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे तुटपुंज उत्पन्न आहे ते उत्पन्न सोडून थोडंसं आपल्या शेतामध्येच थोडं 10 गुंठ्यावर 5 गुंठ्यावर नवीन प्रयोग करून आणि प्रयोगासाठी आपण आता आपल्या व्हिडिओ बनण्याचा मागचा उद्देश सुद्धा हेच आहे की नवीन तरुण शेतकऱ्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माहिती भेटली पाहिजे. आता तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या यूट्यूब चॅनलवर नवीन शेतकऱ्याच्या, दूध उत्पादक शेतकरी म्हणा, शेती क्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी म्हणा, ह्या सर्व शेतकऱ्यांची आपण मुलाखती या यूट्यूब चॅनलवर टाकीत राहू. रामेश्वर दादांची आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने विक्री करतात, उत्पादन खर्च काय, याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एक मोठी मुलाखत घेऊ आपण. आणि आपण ही जे नवीन प्रयोग आहेत, हे नवीन प्रयोग शेती क्षेत्रामध्ये आपल्याला भेटत राहू म्हणून आपण नवीन आपल्याला माहिती भेटण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन दाबा आणि आपल्या नंदी डेअरी फार्मला इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीचं प्रेम देत राहा.